अरे बापरे, एकदम आपल्या गावामध्ये एवढी माणसं का जमा झालीत की बा. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलला फॉलो करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शंकर आणि हा आपला 8वा ब्लॉग आहे. आणि आजची आपली दिवसाची सुरुवात होईल शेतातून. आता मी उठायच्या आधीच ओमाटानं आपल्या सगळी दुधाची तयारी करून ठेवली होती. मी उठायच्या आधी दूध काढून ठेवलं. तर मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी आणि आपल्या दिवसाची सुरुवात होत आहे आज शेतातून 26 जानेवारीची. बघा आपल्या शेतातलं वातावरण. तर आज 26 जानेवारी होती. घरला जायला थोडासा उशीर झाला होता. त्यामुळे ओमाटानं म्हटलं आपण शेतीचं आंघोळ करूत आणि जाऊत लवकर घरला. झेंडावंदन आहे, झेंडावंदनला उशीर व्हायचं आहे. तर आता आपण निघालो घरला. अगोदर उशीर झाला होता. ओमाटानं मला चल लवकर लवकर. तर आम्ही आता निघालो, गाडीवर बसून आपल्या गाडी घरकडे फिरवली आणि निघालो आम्ही घराकडे. घराला कारवडला चारा टाकला, निघालो. सूर्याचं जरासं दर्शन घेतलं आणि निघालो आपण आता गावाकडे. आता आलो आहोत आपण आपल्या गावामध्ये. तर आल्या आल्या बघलं तर काय 26 जानेवारीची मस्त जोरादार तयारी चालू होती. अगोदरच आपल्याला झाला होता उशीर. तर ओमाटानं म्हणला सगळे विद्यार्थी गाव फिरून आले ना, आपण आता शेतून आल्या. आणि ही जी गर्दी आहे ती झेंडावंदनासाठी जमलेली आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि आता ओमाटानं म्हणलं आपल्या घरापुढे झेंडावंदन चालू आहे, सगळे विद्यार्थी जमलेले आहेत, आपण गलीतून जाऊ. तर आम्ही गेल्या गलीमधून आणि गाडी लावली गलीतच आणि घरी गेल्या. मस्त नंबर 1 कपडे बदलले आणि आम्ही आले झेंडावंदनासाठी. आता तर तुम्ही म्हणाल विद्यार्थी काय करतात, तर विद्यार्थी करत आहेत गाण्याच्या तालावर व्यायाम. आमच्या स्टुडंटसाठी आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे देशमध्ये अंगीकृत आणि अभियानिक करून स्वतः अर्पण करतो. तर सगळं झाल्यानंतर आता तयारी चालू होती डान्सची. कार्यक्रम सुरू करण्या अगोदर राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून घेतलं गावकरी मंडळींनी. पहिला उपक्रम आपल्या बालकलाकारांचा सुरू होत आहे. बालकलाकार स्टेजवर येण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला जर हा पूर्ण डान्स पाहायचा असेल आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. लहान कलाकार आहेत काय, यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो. मुलगा किंवा मुलगी या दोघांना आपल्या देवाचं वरदान म्हणून स्वीकारलं पाहिजे. मुलगा झाला की पेढे वाटायचे आणि मुलगी झाली की डिलिव्हर व्हायचं, असं का? पण आम्हाला तर हे पूर्ण कार्यक्रमाचे डान्स जर पाहिजे असतील मित्रांनो तर आपल्या बायोमध्ये यूट्यूबची लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपल्या यूट्यूबवर जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. आता आम्ही निघालो होतो नांदेडला. तर सर्व मंडळी इथं आमच्या गावातील खूप गर्दी झाली होती मित्रांनो कार्यक्रम बघण्यासाठी. तर आता मी आणि ओमाटानं आम्ही निघालो होतो नांदेडला. आता एवढा भारी कार्यक्रम झाला मित्रांनो, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बघा. तर आजचा आपला 8वा ब्लॉग इथे संपतो मित्रांनो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.